ते कोणतरी एक निमंत्रक लागेल, त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे. एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात. हे मी मागेही बोललो होतो. सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल. तुम्हाला अशी भूमिका मिळाली तर तुम्ही घ्याल का सर? तुम्हाला अशी जर भूमिका मिळाली असं आहे बघा, उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांशी बोलू, त्याच्यात जे काय असेल. मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे. नाही, पण उद्धवजी, सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर जर सहमती दर्शवली तर हे बघा, नाही असं अजिबात मी काय बोलत नाही, कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही. कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावी लागली, आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं. त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडीवाकडी स्वप्न नाही. माझ्यासमोर माझा देश आहे, माझा महाराष्ट्र आहे, आणि त्या देशातली जनता, शेवटी ती जनता आपल्याकडे बघते. आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचंय, उपयोग काय? जनतेला मी हवा की नको? मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो. आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे एक राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे. फार हृदयद्रावक आहे तो, हृदयद्रावक आहे. गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते. त्यांनी तर स्वतःचे अवयव विकायला काढलेत. म्हणजे अशी परिस्थिती असताना जर आम्ही मूर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देशाचे शासनकर्ते म्हणून नालायक ठरू. एक मिनिट जरा, एक मिनिट, मी आता वंचित बहुजन आघाडीमध्ये काही नवीन